इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नद्यातील पाणी प्रदूषित होतंय। हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ तालुक्यातील गावकऱ्यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली। वनशक्तीच्या माध्यमातून चामटोली, कोपऱ्याची वाडी, चिंचवली या गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदी पात्रात आज स्वच्छता मोहीम राबवली। या स्वच्छता मोहिमेत भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले होते। संस्थेचे सदस्य आणि गावकऱ्यांनी सकाळपासून या नदी पात्रात स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला आणि या नदीला कचरामुक्त करण्याचा प्रयत्न केला। आता या नदीमध्ये इथल्या स्थानिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना केली जाणार आहेत। विशेष म्हणजे हेच पाणी उल्हास नदीला येऊन मिळत असल्याने बदलापूर, अंबरनाथ, कल्याणवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात। त्यामुळे आता या नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण सगळ्यांनी हाती घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले। या नदीचं पाणी आपल्या बदलापूरच्या बॅरेज धरणामध्ये जाते आणि हेच पाणी बदलापूरच्या नागरिकांना प्यायला जाते। शुद्ध होत असेल योग्य, पण त्याहीपेक्षा घाण एवढ्या प्रकारची नागरिकांना स्वतःहूनच कचरा नदीमध्ये टाकायची सवय लागलेली आहे। त्यासाठी आज खरं म्हणजे आमच्या धनाजी इरमाले असेल, आमच्या पवार ही सगळ्या मंडळींनी ही मोहीम हातात घेतलेली आहे। भोज डॅमचं पाणी हे 12ही महिने या नदीला वाहते आणि 12 महिने नदी वाहत असल्यामुळं यामध्ये सतत घाण पडलेली असते। आजपर्यंत त्याला कोणी हात नव्हता लावला, पण यांनी आज सगळ्या यांच्या ग्रुपनी, टीमनी चांगल्या प्रकारची मोहीम घेतली। गाळ काढण्याचा पण JCB टाकून पूर्ण नदीतला गाळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छता राहावी, पाणी स्वच्छ जावं हा त्यामधला हेतू आहे। या दोन्ही बाजूला ब्रिजच्या आपण त्याच्यावर जाळ्या निर्माण करू, जेणेकरून नागरिक जाता येताना जी वरून घाण टाकून देतात त्याला जाळी मारली तर आतमध्ये पाण्यामध्ये ती पडणार नाही आणि आपोआप लोकांची ती बंदी होईल। तुम्हालाही उद्या बाधक आहे। नागरिकांना माझी विनंती आहे का कोणीही रस्त्यावर या पाण्यामध्ये टाकू नये घाण आणि पाणी स्वच्छ ठेवावं एवढी विनंती आहे।